नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अलीकडे तुम्हाला सांगितलं की माझा धाकटा मुलगा कॉफी शॉप व्यवसायामध्ये आहे. पण त्याच्यात आणि आमच्यात एक अलिखित करार आहे. त्याच्या कुठल्याही कॉफी शॉपमध्ये कोण येतं, कोण जातं, कोण बसतं, कोण कोणाबरोबर मीटिंग घेतं हे बहुतेक वेळा तर त्याला माहितीही नसतं. तो त्या पद्धतीच्या मोठ्या लोकांना ओळखतही नाही. पण समजा अमुक एखादा त्याच्या ओळखीचा चेहरा जरी आला तरी तो स्वतः त्यांना ओळख दाखवत नाही किंवा आम्हाला कधीही घरी त्याबद्दल संदर्भ देत नाही. हा प्रसंग इथे सांगण्याचा उद्देश असा की माझा मुलगा त्याच्या हिल रोडवरच्या कॉफी शॉपमध्ये बहुतेक वेळा जायचा आणि त्या कॉफी शॉपमध्ये कधीही न चुकता घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम कॉफी घ्यायला बाबा सिद्दीकी यायचे आणि माझी विचारपूस करायचे, कॉफी घ्यायचे, निघून जायचे. त्या कॉफी शॉपमधले जे सर्वसामान्य काम करणारी मुलं मुली होती त्यांना जर काहीही अडचण आली तरी बाबा त्यांना मदत करायचे. विशेष म्हणजे त्यांची सतत विचारपूस करायचे, त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक बोलायचे. त्या बाबा सिद्दीकींना श्रद्धांजली. आता मी नेमक्या विषयाकडे वळतो. अलीकडे पुण्यात एक अल्टिमेट पाटी वाचण्यात आली. संडासातून बाहेर पडताना कडी उजव्या हातानं उघडावी अशी ती पाटी होती. मित्रांनो, शासन खऱ्या अर्थानं दोघं चालवतात. त्यातले पहिले लोकप्रतिनिधी आणि दुसरे शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि काही महत्त्वाचे सरकारी कर्मचारी. शासन चालविणाऱ्या जवळपास समस्त अधिकाऱ्यांकडे किंवा काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांकडे त्या विनोदातला तो डावा हात, तो विष्ठेने बरबटलेला हात म्हणून कायमस्वरूपी बघावं की काय एवढे ते मस्तवाल झाले आहेत. त्यातले बहुतेक नवश्रीमंत झाले आहेत. याला कारण त्यांना आपल्याच निवडून येणाऱ्या आणि सत्तेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी, राज्यातल्या त्या भागातल्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी डोक्यावर बसून ठेवलं आहेत. म्हणून त्यांना ही नवश्रीमंती अगदी सहज मिळालेली आहे. शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे येणारा खोऱ्यानं पैसा आणि मिळालेल्या अधिकाराचं सातत्यानं दुरुपयोग, तुम्हाला ते लक्षातच आलेलं नाही की अलीकडे नेमकं सत्तेत कोणाला बसवायचं हे अनेकदा किंवा खुबीनं, मोठ्या अक्कलहुशारीनं आपले हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ठरवतात. विशेष म्हणजे अलीकडे ते स्वतःच राजकीय महत्त्वाकांक्षी झाले आहेत. आता त्यांनाच निवडणूक लढवायची असते कारण त्यांच्याकडे खोऱ्यानं पैसा आलेला असतो. म्हणून त्यांच्याकडे अपेक्षेपेक्षा जेव्हा मोठ्या प्रमाणावर पैसा जमा झालेला असतो तेव्हा त्यांना आमदारकीची स्वप्न पडतात. त्यानंतर ते संभाजी झेंडे, खतगावकर किंवा सिद्धार्थ खरात पद्धतीनं एकतर निवृत्तीनंतर किंवा निवृत्ती आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत एखादा मतदारसंघ निवडतात आणि तेथे जाऊन प्रसाराला सुरुवात करतात. तो मतदारसंघ ते बांधतात आणि निवडणुकीला उभे राहतात. यावेळी येणाऱ्या विधानसभेला देखील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना
कर्मचाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना विधानसभा लढवायची आहे. जेव्हा अमुक एखादी व्यक्ती शासकीय, प्रशासकीय, सरकारी नोकरीमध्ये येते, तेव्हाची त्यांची सुरुवात, त्यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती जेमतेम असते, बहुतेक गरीब असतात. पण पुढल्या 20-22 वर्षामध्ये केवळ त्यांच्याजवळ पैसा ठेवायला जागा नसते. त्यांची जमिनींमधली, व्यापारांमधली विविध ठिकाणची गुंतवणूक कल्पनेपलीकडे असते. पण त्यांना कोणीही जाब विचारू शकत नाही, कारण लोकप्रतिनिधी स्वतःच बरबटलेले असतात. एखादी वेश्या पोटच्या मुलीला तू धंदा का घेतेस विचारू शकणार नाही. तीच नेमकी अवस्था या लोकप्रतिनिधी आणि शासनातल्या नोकरदारांची असते. म्हणजे पालांडे पद्धतीचे असे कितीतरी अधिकारी जे सस्पेंड होतात, जे तुरुंगात जातात, जे डिसमिस झालेले असतात, ते पुन्हा शासकीय नोकरीत येतात, मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवतात आणि पुन्हा पैसे खायला सुरुवात करतात. कारण त्यांना लोकप्रतिनिधींचं प्रोटेक्शन असतं. आणि हे याच पद्धतीचे पैसे खाणारे नालायक जे सरकारी नोकरदार आहेत किंवा सरकारी नोकरीतून बाहेर पडले आहेत, तेच नेमके अलीकडल्या काही वर्षांमध्ये निवडणुका लढवू लागले आहेत. थेट त्यांना आमदारकी किंवा खासदारकी हवी आहे. यावेळी देखील जवळपास 100 नोकरीतून बाहेर पडलेले किंवा पडणारे किंवा पडू पाहणारे सरकारी अधिकारी विधानसभा लढवू इच्छितात. त्यापैकी जवळपास 10 उमेदवारांची त्या खतगावकर किंवा सिद्धार्थ खरात पद्धतीच्या या शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उमेदवारी त्यांना आवडणाऱ्या राजकीय पक्षांनी फायनल केलेली आहे. कारण चोर चोर मौसेरे भाई, म्हणजे जे नेमकं लोकप्रतिनिधींना हवं असतं तेच सरकारी नोकर करतात. दोघंही एकमेकांना घाबरण्यापलीकडे असतात. आता आपल्या या राज्यातल्या महायुतीसाठी एक धक्कादायक आणि अतिशय धोकादायक पुरावा सांगतो. हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा सर्वप्रथम अर्थातच जे मतदान पोस्टलद्वारे मिळालं होतं ते मोजायला सुरुवात झाली. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला जवळपास 60 जागांवर हरियाणामध्ये काँग्रेस प्रणित आघाडी पुढे होती. कारण हे जे पोस्टलद्वारे मतदान झालेलं होतं त्यातलं जवळपास 90% मतदान हे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्यांचं होतं. थोडक्यात काय तर त्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केलं होतं. म्हणजे तो जो तथाकथित शेतकरी नेता आहे राकेश टिकैत, तो तर मस्तवाल होऊन नाचायला लागला होता. काँग्रेसचे नेते आनंदानं ऊर बडवायला लागले होते. पण त्यानंतर वेगळंच काहीतरी घडलं. मित्रांनो, नेमकं हेच आपल्या या राज्यात देखील घडलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना आपल्या या राज्यातले बहुसंख्य सरकारी अधिकारी, कर्मचारी, काही प्रशासकीय अधिकारी देखील मोठ्या खुबीनं सतत
अतिशय गुप्त पद्धतीनं महाआघाडीला कायम मदत करतात, शरद पवारांना वाटेल ती माहिती देतात आणि याच मंडळींनी जर महायुतीविरोधात मतदान केलं तर त्यात अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण नेमकं तेच घडणार आहे. तरीही महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला अद्याप जाग आलेली नाही. आपल्या या राज्यातला एक फार मोठा मराठी उद्योगपती, त्याचे बंगालमध्ये विविध उद्योग आहेत. जेव्हा बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लागली त्या दरम्यान या उद्योगपतीनं ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला आर्थिक मदत केली. त्याचा भारतीय जनता पक्ष केंद्रातली जी सत्ता राबवते आहे त्या सत्तेतल्या काहींना राग आला. तो स्वाभाविक होता आणि त्या रागातून त्याची चौकशी करण्यात आली आणि तो तुरुंगात गेला. त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. अगदी अलीकडे तो जामिनावर सुटून आला. मित्रांनो, येथे आपल्या या राज्यामध्ये नेमके हेच प्रकार घडतात. म्हणजे जेव्हा केव्हा महायुती सत्तेमध्ये असते तेव्हा त्या प्रत्येक वेळी अगदी 2014 पासून 2024पर्यंत सतत कायम काही आंदोलनं उभी केली जातात, पेटवल्या जातात आणि महायुतीचं सरकार अस्थिर करण्याचा, बदनाम करण्याचा, त्यांना संपवण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे या आंदोलनाला आर्थिक रसद विविध शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, सरकारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जाते. ही वस्तुस्थिती आहे. त्यातले कित्येक पुरावे मला माहिती आहेत. जर मला ते ठाऊक आहेत तर आपल्या या राज्याच्या गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना ते नक्कीच माहीत आहेत. अगदी नावानिशी कोणते सरकारी अधिकारी कशी आणि किती आर्थिक मदत करतात ते त्यांना माहिती आहे. पण या दोघांचे आर्थिक हितसंबंध म्हणजे लोकप्रतिनिधी, सत्तेतले प्रतिनिधी आणि हे सरकारमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांचे एकमेकांचे जे आर्थिक हितसंबंध एकमेकांशी पक्के जुळलेले आहेत त्यातून ते एकमेकांना घाबरून असतात, वचकून असतात, दचकून असतात. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांना घाबरून असतात आणि म्हणूनच या पद्धतीचे हे सरकारमध्ये काम करणारे, नोकऱ्या करणारे मस्तवाल झाले आहेत. त्यांना कशाची भीती वाटत नाही. म्हणजे थेट निवडणुकीआधी त्या सिद्धार्थ खरात पद्धतीचे त्या मेहकरमधून अगदी उघड आतापासून महायुतीविरोधात प्रचार करत आहेत. तरी या पद्धतीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला निवडणूक लढवण्याची जी पूर्वतयारी करायची असते ती करताना अजिबात भीती वाटत नाही. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणजे एखादी धूळ झटकावी त्या पद्धतीचं वाटू लागलेलं आहे. जे विधानसभेला हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रात घडणार आहे. कारण पत्रकार या नात्यानं राजकीय पत्रकारिता करत असताना माझा सतत दर दिवशी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी बोलणं होतं. त्यांच्या बोलण्यातून त्यांना आपल्या या राज्यामध्ये या विधानसभेनंतर महायुतीऐवजी महाआघाडी सत्तेत पाहिजे आहे, हीच नेमकी वस्तुस्थिती आहे. आणि हे जर माझ्यासारख्याच्या लक्षात येत असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ते नक्कीच लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांनी आपले हात का बांधून ठेवलेले आहेत हेच कळत नाही. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला माझ्यासारखे असे आपल्या राज्यातले लाखो मतदार ज्यांना महायुतीला
मतदान करायचं होतं, पण त्यांची नावं मतदार यादीतून गायब होती. ती गायब करण्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा एक गट कार्यरत होता का, ॲक्टिव्ह होता का, तो आतून ही नावं मतदार यादीतून गाळण्यासाठी प्रयत्नशील होता का, त्याची माहिती सध्याचं म्हणजे विद्यमान जे सरकार आहे त्यांनी घ्यायला हवी आणि त्याबाबत सतर्कता बाळगायला हवी. तरच महायुतीचं येणाऱ्या विधानसभेला नुकसान होणार नाही. अन्यथा सरकारमध्ये नोकरी करणाऱ्यांची अगदी 100% महायुतीऐवजी महाआघाडीला निवडून आणण्याची मानसिकता आहे. आणि तरीही जर महायुती बेसावध राहणार असेल तर त्यावर न बोललेलं बरं. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.